आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते, तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते, तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता, एकदम स्क्रिप्टेड त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी 1 महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं. पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ 2 ते 3 डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस निरीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, त्यांना त्यावेळेस देण्यात आले, पण त्याची दखल घेतली नाही. तर ह्यासाठी कोण जबाबदार? आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिने ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात. पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणल्या. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण काही एकच नाही, अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून, राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं. त्यासोबत इथे काही बीजेपीचे आजी माजी खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे. तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने, खास करून फॅमिलीच्या वतीने, की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे. सीडीआरच नाही, कारण का राजकीय नेते तर पीएना सारखे फोन करत असतात, पण सीडीआरच नाही, लोकेशन घेऊन, कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी वळण ह्या केसला येऊ, दुसऱ्याची बळी जाईल. आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. पीएसचे लोकेशन आणि सीडीआर चेक केले पाहिजेत. आणि ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आहे, पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत, धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजे. त्यासाठी SIT नेमणं गरजेचं आहे. एका महिला वरिष्ठ अधिकारी खाली ही SIT झाली पाहिजे. ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व्ह आहेत, 2-3 नाही आहेत, अजून आहेत, त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे, फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे. आणि ह्या 2-3 प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे. कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांची बळी नका घेऊ असं पण दिसून येतं, कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं. आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट, पारदर्शक चौकशी SIT नेमली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट त्यांना झाली पाहिजे.